संचालकांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांचे मी खूप खूप मनापासून आभार प्रदर्शन करतो। आणि आमचे नेते गिरीश भाऊ महाजन साहेब, त्याच्यानंतर आमचे मंत्री केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आमचे आमदार साहेब अमोलदादा जावळे, आमचे आमदार चंद्रकांत पाटील साहेब, आमचे माजी आमदार अरुणदादा पाटील असतील, आमचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भाऊ असतील, सिरीजदादा चौधरी माजी आमदार असतील, नंदकिशोर महाजनजी असतील, त्याच्यानंतर आमचे सुरेश भाऊ धनके असतील, यांचे खूप खूप मी आभार मानतो। त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून जणांना मला संधी दिली, त्या संधीचं मी सोनं करेल। माझ्या संचालकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला कुठेही तळागाळा जाणार नाही। विशेष खास करून नंदू महाजनचे जास्तीत जास्त आभार असे मानतो की त्यांनी जास्तीत जास्त वेळ देऊन मला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच आपण या ठिकाणी बघतोय की आज नवीन सभापती आणि उपसभापतीची निवड या ठिकाणी बिनविरोध झालेली आहे। आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला जर बघितलं तर आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत भाऊ बाविस्कर या ठिकाणी उपस्थित आहे, माजी आमदार अरुणदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहे, तसेच काँग्रेस राष्ट्रवादीची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आपण जो प्रश्न विचारला, नक्कीच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे प्रल्हाद पाटील या ठिकाणी सभापती झालेले आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पांडुरंग पाटील या ठिकाणी महाविकास आघाडीचे उपसभापती झालेले आहे। परंतु आपणा सर्वांना कल्पना आहे की आपल्या रावेर तालुक्याची एक वेगळी संस्कृती या ठिकाणी राहिलेली आहे की निवडणुकीपुरतं राजकारण, त्यानंतर सर्वांनी सोबत येऊन या ठिकाणी काम करायचं आहे। आणि सहकार क्षेत्रात जर आपण बघितलं तर सर्वात जर काम करायचं असेल तर पक्षीय जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी चांगलं काम केलं पाहिजे। आपणा सर्वांना कल्पना आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती ही आपल्या तालुक्यासाठी सर्वात महत्त्वाची समिती आहे, कारण या जगाचा जो पोशिंदा आहे, शेतकऱ्यांना खूप मदत करणारी किंवा शेतकऱ्यांसाठीची ही या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून संस्था आहे। या संस्थेचा कारभार या ठिकाणी सुरळीत चालला पाहिजे, यासाठी आधीच आम्ही चर्चा करत असताना संचालक मंडळांना काही आम्ही सूचना या ठिकाणी केलेल्या आहे। नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी घेण्यात येतील। अनेक नवीन प्रकल्प असतील किंवा नवीन योजना असतील, शेतकऱ्यांसाठी काही वैयक्तिक लाभाच्या योजना या ठिकाणी आपण देऊ शकतो का, अशा सर्व विचार करून या ठिकाणी पुढच्या काळात काम होईल। अनेक संचालक या ठिकाणी, एक दोन संचालक जर सोडला तर अनेक संचालक या ठिकाणी अनुभवी लोक या ठिकाणी आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारी ही मंडळी आहे। या ठिकाणी मी आधीच तुम्हाला सांगितलं की विरोधासाठी विरोध ठीक आहे, परंतु सर्वांना सोबत घेऊन चालायचं या ठिकाणी आम्ही सर्वांनी ठरवलं आहे। आज जे 4 लोक जे त्या विरोधी पक्षाचे लोक होते ते सुद्धा मंडळी या ठिकाणी आलेली आहे। या ठिकाणी पुढच्या काळात त्यांनी जर सकारात्मक भूमिका घेतली तर त्यांनाही सोबत घेऊन चालण्याचा या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे, कारण आपणा सर्वांना कल्पना आहे की शेवटी या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांचं हित पाहायचं आहे। शेतकऱ्यांच्या हिताच्या पलीकडे या ठिकाणी कुठलाही विषय नाही, त्यासाठी असतील नसतील ते प्रयत्न या ठिकाणी करूया असं आम्ही सर्वांनी ठरवलं आहे। पुन्हा